शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे, तर महाविकास आघाडी या ठिकाणी एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाते। महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अलका खांडरे यांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। तर माजी आमदार अशोक बापू पवार हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्व करत आहे। आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अशोक बापू पवार। बापू, काय सांगाल या निवडणुकीमध्ये? खरं तर ही निवडणूक महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे, महाविकास आघाडी मात्र एकसंध राहिली आहे। आपण पाहिलं आहे की आमची महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक लढवत आहे। समोर युतीमध्ये आपण हे समजू शकता की सगळी बिघाडी झालेली आहे आणि ह्या नगरीचा विकास करणं एवढंच उद्दिष्ट आमच्या सगळ्या नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, नगरसेवक नगरसेविकेचे उमेदवार असतील, यांचं केवळ तेवढंच उद्दिष्ट आहे। कारण या नगरीला एक वेगळा वारसा लाभलेला आहे। तो कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल यांनी अत्यंत उत्तम पद्धतीचं काम केलं। त्यानंतर आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि मग ती विचारधारा धरून ही आमची सगळी आज टीम त्या दिशेनं, चांगल्या कामाच्या दिशेनं चाललेली आहे। प्रचारात कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील, कोणत्या मुद्द्यावरती आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे? प्रचारात एक स्वच्छतेचा मुद्दा आहे। शहरामध्ये स्वच्छता कशी राखता येईल, वाहतुकीच्या संदर्भातले काही विषय, वाहनतळाचे काही विषय, असे विषय घेऊन जायचे आणि घोडधरणातलं पिण्याचं पाणी या नगरीला आपल्याला द्यायचे। त्या सगळ्या मंजुऱ्या झालेल्या आहे। आता फक्त काही पुढची कामं राहिल्यात, ती कामं आपल्याला द्यायची आहेत। आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असे काही अनेक आहे, ऑडिटोरियम, खूप वेगवेगळे मुद्दे आहे की आपल्याला त्या मुद्द्याला धरून पुढं जायचे, ह्या शहराला पुढं न्यायचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अलका खांडरे ताई, तुम्हाला महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। निवडणूक चालू आहे, प्रचार कशा पद्धतीने करताय? सर्वप्रथम मी बापू आणि रसिक भाऊ, प्रकाश भाऊ यांच्या सर्वांचे मी भाऊंचे तर मला वरतूनच आशीर्वाद आहे आणि प्रकाश भाऊंचे सुद्धा, जरी ते आमच्याबरोबर नाही पण आम्ही त्यांना आमच्यासह आहे असं समजूनच सगळं कारभार चालवणार आहे। आणि बापूंनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला अनुसरून सर्व जनतेने पण माझ्यावर विश्वास ठेवा आणि शिरूर शहराचा विकास व्हावा हीच माझी संकल्पना आहे। शिरूर शहराच्या विकासासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचं जे पॅनल आहे हे एकसंधपणे या निवडणुकीला सामोरं जाते। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे।